झी 24 तास एक पाऊल पुढे। गेल्या काही दिवसापासून जियाच्या मृत्यूच्या कारणांबद्दल अनेक तर्कवितर्क मांडले जात होते। अगदी चित्रपटातल्या अपयशापासून ते हैदराबाद ऑडिशन पर्यंत अनेक कारणं समोर येत होती, पण जियाच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलं ते जियाच्या शब्दात, तिनं लिहिलेल्या पत्रात। माहित नाही हे कसं सांगावं, पण आता माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच उरलेलं नाही। मी आधीच माझं सर्वस्व गमावलं आहे। हे पत्र तू वाचशील तोपर्यंत मी या जगातून निघून गेलेली असेल किंवा जाण्याच्या स्थितीत असेल। मी यातून पुरती कोलमडली आहे। मी तुझ्या प्रेमात माझं सत्वही गमावलं। असं असतानाही तुझं नाकारणं मला छळतंय। या दिवसात मला आशेचा कोणताच किरण दिसत नाही। रोज उठल्यावर वाटतं उठूच नाही, कायमचं झोपून जावं। एक काळ असाही होता ज्यावेळी मी तुझ्यासोबत माझी सगळी स्वप्न रंगवली। तुझ्यासोबत आपलं भविष्य घडवायचं होतं, पण तू माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केलीस। मला आतून मेल्यासारखं वाटतंय। तुझ्या एवढं प्रेम मी स्वतःवरही केलं नाही, आणि तू या प्रेमाच्या बदल्यात मला दिलीस ती फसवणूक आणि खोटारडेपणा। तुझ्यावर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी मी तुला किती भेटवस्तू दिल्या याबद्दल काही वाटत नाही। तुला आवडावं म्हणून मी नटले यालाही काही अर्थ नाही। मला गरोदर राहण्याची भीती होती, पण मी स्वतःला तुझ्या स्वाधीन केलं। आपल्या प्रेमाचं प्रतीक असलेलं बाळ सुद्धा तुझ्यामुळे गमवावं लागलं। मी गर्भपात करून घेतला। आता मला काहीच सहन होत नाही। तू माझ्या आत्म्यालाच उद्ध्वस्त केलंस, मला पूर्णतः संपवलंस। अशा स्थितीत मी खाऊ शकत नाही, पिऊ शकत नाही, झोपू शकत नाही, विचार करू शकत नाही किंवा कोणतंही काम करू शकत नाही। मी प्रत्येक गोष्टीपासून स्वतःला दूर नेते। माझ्या करिअरचीही मला काहीही किंमत वाटत नाही। पहिल्या भेटीतच मी तुझ्या प्रेमात पडले। त्यावेळी तुझ्या प्रेमामुळे मी माझ्या करिअरला चांगला आकार देऊ शकेन असं वाटत होतं, पण नशिबानं आपल्याला काय एकत्र आणलं हेच कळत नाही। तुझ्यामुळे मला भोगाव्या लागलेल्या यातना, माझ्यावर वारंवार केलेले बलात्कार, मला दिलेल्या शिव्या आणि झालेला छळ याची मी खरोखरच धनी नाही। मला तुझ्याकडून माझ्याबद्दल कोणतीही कमिटमेंट किंवा प्रेम कधीच मिळालं नाही। पार्ट्यात जायचं, सुंदर मुलींबरोबर रंग उधळायचे, याच जगात तू नेहमी राहिलास। मला नेहमीच तुझी आठवण येत राहिली। त्यामुळेच मी माझं 10 वर्षाचं करिअर कोणतीही मुलगी तुला देणार नाही। मला फक्त तुझं प्रेम हवं होतं, पण तू ते मला कधीच दिलं नाहीस। तू मला लग्नाचं वचन दिलं होतंस, पण नंतर तू मला टाळतच गेलास। मी तुझ्यावर मरत राहिले आणि तू माझ्यावर हसत राहिलास। मला केवळ तुझं प्रेम आणि सोबत हवी होती, पण तू माझं सर्वस्व हिरावून घेतलंस। एवढे सगळे झाल्यानंतर आता माझ्या आयुष्यात काय उरलंय? एक सरलेली उरलेली कहाणी म्हणजे जिया खान, की यापेक्षाही काहीतरी होतं? त्याचाच उलगडा एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा अखेरचे शब्द। झी 24 तास एक पाऊल पुढे।